ज्याने इंडस्ट्रीमध्ये इतकं स्वतःला अर्पण केलंय, इतकं दिलंय आणि त्याच्या समोर आपण उभे आहोत, निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कदाचित मला असं वाटतं की डिफरन्स सांगितला दोघांमधला, की जिथे तुझं आणि दादाचं कंपॅरिझन येईल तिथे दादाशी माझा थोडासा जास्त बॉन्ड आहे. तर ज्या प्रकारे निगेटिव्ह गेम चालू होता, मला निगेटिव्ह गेम खेळायचा नव्हता. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज मी गप्पांसाठी बसली आहे त्या व्यक्तीबरोबर, त्या सदस्याबरोबर जे घरात जाताना एक स्वप्न घेऊन गेली आणि ते स्वप्न तिने पूर्ण करून दाखवलं. अशी आपली तन्वी कोलते ब्रँड. तन्वी, कशी आहेस? मी खूप मस्त आहे, आनंदी आहे. तू कशी आहेस? मस्त, छान. आणि सगळ्यात आधी तर खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन करू शकते मी तुला. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान वाटलं, कारण की डिझर्विंग आहेस आणि मनापासून वाटत होतं की एक डिझर्विंग कंटेस्टंटच ट्रॉफी घेऊन येऊ जेव्हा तो क्षण आला. कारण की फिलिंग येते आतमध्ये आपल्याला की काय चांगलं होणार आहे, काय नाही होणार आहे. तुला असं वाटत होतं जेव्हा तू राकेश दादा बरोबर उभी होतेस? दादासोबत उभे होते तेव्हा मला ऍक्च्युली असं वाटत होतं की एका बाजूला 25 वर्षांची मुलगी आहे आणि एका बाजूला 25 वर्षांचं करिअर आहे. आणि भीती वाटत होती अशा माणसासमोर उभं राहायची की ज्याने इंडस्ट्रीमध्ये इतकं स्वतःला अर्पण केलंय, इतकं दिलंय आणि त्याच्या समोर आपण उभे आहोत. तर की मग माझी मम्मीच फॅन आहे म्हणून मला तिला विचारावं लागलं की बाई मला वोट केलेस का त्याला वोट केलेस तेवढं आधी सांग असं. पण कॉम्पिटिशन तगडी होती आणि आनंद होता त्याच्याकडे ट्रॉफी जाऊ किंवा माझ्याकडे जाऊ, घरातच येणार आहे ट्रॉफी. ठीक आहे, म्हणजे तो जरी जिंकला असता तरी आनंदच असतं. थोडं वाईट वाटलं असतं कारण स्वप्न नसतं पूर्ण झालं, पण मनात कुठेतरी होतं की मी जिंकेन म्हणून, कारण मी तेवढं ऍक्टिव्ह होते आणि 100% दिला होता माझा आणि माझा त्यांच्यावर विश्वास होताच की त्यांनी जर माझा काही ओळखला असेल, त्यांनी जर मला प्रेम केलं असेल तर जिंकेन मीच. जेव्हा तू घरातून बाहेर येत होती शेवटी दादा बरोबर हात पकडून, सगळे लाईट्स वगैरे बंद होते, तेव्हा तेव्हा मनात काय चालू होतं? बोलले मी तेव्हा जेव्हा मनात माझ्या जे चालू होतं ते मी एपिसोड मध्येच बोलले की 100 दिवसांचा प्रवास आपण जेव्हा एका घरामध्ये करतो तेव्हा त्या घराशी आपली नाळ जुळली जाते आणि 100 दिवस तिथे काढणं म्हणजे माझ्यासाठी तरी 100 वर्षांसारखेच होते ते. आणि ज्या प्रकारे बिग बॉसने आम्हाला प्रेम दिलंय, ज्या प्रकारे ते आम्हाला ओरडले शिस्तीसाठी, ज्या प्रकारे त्यांनी आमच्यावर प्रेम दाखवलंय, माझ्यासाठी तरी ती मुवमेंट अशी होती की मी माझं माहेर सोडून सासरी चाललीये आणि बिग बॉस बोलले की शेवटचा निरोप घ्या. आणि जेव्हा पाठीमागे वळून बघितलं तेव्हा गार्डन मध्ये डान्स करणारी मला मी दिसले, बिग बॉसचा ओरडा खाताना मी दिसले, टास्क करताना दिसले, बिग बॉस माझ्यावर प्रेम करताना दिसले, किचन मध्ये मला मी दिसले, बेडरूम मध्ये दिसले, भांडण करताना मी दिसले. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि कुठेतरी बिग बॉसचा निरोप घेताना हे आठवण झाली की बिग बॉस बोलले होते मला की इथून पुढे वडील नाही आहेत असं सांगायचं नाही, बिग बॉस आहेत असं सांगायचं कायम. त्यामुळे एका बापाला निरोप देताना मला मुलगी दिसली जी लाईट्स बंद करणार होती आणि सेट बंद करून जाणार होती असं ते म्हटले होते. तो एक इमोशनल मोमेंट माझ्यासाठी होता आणि मनामध्ये ती भावना होती की आता मुलगी निरोप देतेय सासरी जाण्याआधी माहेरच्या घराला. सो तशी वाली फिलिंग आली कारण बिग बॉसने तसं आम्हाला सगळ्यांना ठेवलं मुलांसारखं. शिस्त लावताना ओरडले, चांगलं वागल्यावर प्रेम केलंय, घर सोडून जायचा डिसिजन जेव्हा जेव्हा लोकांनी घेतले तेव्हा मायेने त्यांना समजवलंय, मायेची ऊब दिलीये. त्यामुळे असं कुठेच मी म्हणणार नाही की बिग बॉस कुठे कमी पडले आमच्यासाठी. बिग बॉस प्रत्येक घडीला आमच्यासोबत होते आणि ती खूप इमोशनल मोमेंट होती. खूप इमोशनल मोमेंट होते आणि दिसूनच येत होतं किती अटॅचमेंट. आणि 3 महिने अशा घरात राहणं आणि ते सोडून परत येणं ते खूप अवघड असतं. तू खूप कनेक्शन बनवले, तू टास्क पण 100% केलेस, पण कुठे ना कुठे तुला शेवट ते टॅग दिलं की फेकनेस होता आणि फिनाले, तिकीट टू फिनाले भेटल्याच्या नंतर खरं रूप बाहेर येतंय. त्यांच्यासाठी तुला काय म्हणायचं आहे? गेम चांगला होता, पॉझिटिव्हला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्याचा. डायरेक्ट फर्स्ट फायनलिस्ट झाल्यानंतर त्या गेमसाठी मी दाद देईन.
पण विजय शेवटी सत्याचाच होतो आणि जो माझा झाला असं मला वाटतं, कारण माझ्यावर प्रेम करणारी जनता जास्त मतांनी पुढे होती आणि प्रेम करणाऱ्या लोकांना निगेटिव्हिटी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कदाचित मला असं वाटतं की इथे प्रेम जिंकलंय आणि ते त्यांचा गेम खेळले. त्यांनी 13व्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे खेळणं सुरुवात केली होती माझ्या अगेन्स्ट, कारण ते तन्वी कोलतेला स्ट्रॉंग प्लेअर म्हणून बघत आले, वीक प्लेअर कधीच साबित करू शकले नाही. आणि मग त्यांचं असं झालं की तन्वी कोलते माणूस म्हणून किती वीक आहे हे जो दाखवण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला, ते मी त्यांना तोंडावरच बोलले की प्रवास जो चालू झालाय त्यासाठी मुबारक, पण प्रवास पूर्ण होऊ देणार नाही मी. आणि कायम मी पॉझिटिव्ह बोलत राहिले की ट्रॉफी मी घेऊन जाणार, लिहून घ्या. आणि ते युनिव्हर्सने ऐकलं, कायम पॉझिटिव्ह बोललेलं, आणि तेच झालं, ट्रॉफी घेऊन आले. ट्रॉफी घेऊन आलात. दीपाली ताईबद्दल काय म्हणायचं आहे? कारण की खूप क्लोज बॉन्ड होता, पण मधी कुठेतरी डगमगताना दिसला. तो का ते आम्हाला नाही समजलं, कारण की क्लोजनेस असून पण कुठेतरी त्यांचं ते मुद्दामून केल्यासारखं आम्हाला दिसत होतं. तुम्हाला काय म्हणायचं? मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये कधी ना कधीतरी काही ना काहीतरी ताटातूट होते, भांड्याला भांडं घासलं जातं, किंवा काही वेळेस असं होतं की एखादी गोष्ट मनाला लागलेली असते पण आपण ती जाणवून देत नाही कोणाला. ताई खूप हळवी आहे इमोशनली. तिकीट टू फिनालेच्या रेसमध्ये मी दादाला सिलेक्ट केलं होतं आणि कुठेतरी तिला असं वाटलं होतं की मी तिला प्रायोरिटी देईन. आणि तिला मी डिफरन्स सांगितला दोघांमधला, की जिथे तुझं आणि दादाचं कम्पॅरिझन येईल तिथे दादाशी माझा थोडासा जास्त बॉन्ड आहे, त्यामुळे कदाचित दादालाच प्रायोरिटी देईल. पण जिथे तू आणि रेवा असशील तिथे ऑब्व्हियस प्रायोरिटी तू असशील माझी. पण कुठेतरी ताई तिथे हर्ट झाली आणि मी तिच्या भावना समजून घेऊच शकते त्या बाबतीत. सो तिने जे काही केलं त्याच्याबद्दल मला काही असं फार तिच्याबद्दल वेगळं मत झालेलं नाहीये. त्या पॉइंटला ती हर्ट झाली इमोशनली, तिने तसा डिसिजन घेतला आणि मला तो मान्य आहे. विशाल बद्दल काय म्हणायचं आहे? त्यांना तुम्ही भेटणार नाहीयेत घराच्या बाहेर, पण ते बॉन्ड पण जे सेकंड वीक मध्ये आम्हाला दिसलं की सेपरेट होते आणि तुम्ही मग काट्यात गेलात, तर ते पण समजलं नाही की नक्की काय असं झालं ज्याच्यामुळे तुम्ही टोळी सोडली आणि काट्यामध्ये आलात. तर ज्या प्रकारे निगेटिव्ह गेम चालू होता, मला निगेटिव्ह गेम खेळायचा नव्हता. माणूस म्हणून ते त्यांच्या जागी बरोबर होते. मला कधीच जिथे गेम ज्याचा पटला नाहीये मला तिथे थांबावंसं वाटलेलं नाहीये. जिथे मला गेम निगेटिव्ह वाटायला लागला आणि एखाद्या चांगल्या माणसाबद्दल निगेटिव्ह बोललं जात होतं आणि ते मला आवडलं नाही कुठेतरी, त्यामुळे मी तिथून आउट झाले. 3 आठवडे मी सेपरेट खेळले इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर मी 5व्या आठवड्यामध्ये काटा ग्रुप जॉईन केला. खूप छान वाटलं तुझ्याबरोबर गप्पा मारून, आणि तुझ्या फ्युचरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. फॅन्ससाठी काय मेसेज देशील? फॅन्ससाठी मी एवढंच सांगेन, तुम्ही मी घरात असताना ज्या प्रकारे माझ्यावरती प्रेम दाखवलंय, आणि मी घरात बिग बॉस खेळत होते पण तुम्ही सगळे माझ्यासाठी अहोरात्र मेहनत करून बाहेर जो बिग बॉस खेळत होतात आणि माझ्या हेटर्सला ज्या प्रकारे मुठतोड जबाब देत होतात त्यासाठी धन्यवाद. माझ्यावर जितकं प्रेम दाखवलंय त्यासाठी फॅन्सला थँक्यू बोलते. आणि हेटर्सला एवढंच सांगेन की मी कुठेतरी कमी पडलीये म्हणून तुम्ही माझा हेट करताय, माझ्यावर राग दाखवताय, पण मी राग करण्यासारखी मुलगी नाहीये. कधीतरी मी तुमचं मन जिंकेन आणि तुमचा राग मी प्रेमामध्ये कन्वर्ट करेन असं मला वाटतं. आणि तो दिवस नक्की येईल ज्या दिवशी हेटर्स पण माझ्यावरती प्रेम करतील, आणि तो दिवस मी लवकरच आणेन. थँक्यू सो मच.